श्री स्वामी समर्थ. नमस्कार, जय महाराष्ट्र. चला, आज आपण सांगणार आहे माझा पाठ, स्मिता सातपुतेंची कहाणी पाठ 9वा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न आहेत माझ्या कमेंट बॉक्समध्ये 8व्या पार्टमध्ये लिहिलेले आहेत. त्यांच्या कमेंट पण मी वाचलेल्या आहे, सगळ्यांना मी टिक दिलेलं आहे. तर मला खूप छान वाटतं तुम्ही मला कमेंट करता, तुम्ही मला प्रश्न विचारता, त्याचे उत्तर द्यायला मला खूप छान वाटतं. नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथं बसलेली आहे, तर नक्कीच मी तुमचे उत्तर देते. ठीक आहे. आता मी कालचा व्हिडिओ बनवला होता माझा 8वा पाठ. त्याच्यामध्ये मी सलमान खानच्या घरी एक बाई गेली, तर ती कशीमुळे गेली, कशी आली आतमध्ये, तिने आतमध्ये काय केलं काय नाही, तिने कसा गोंधळ केला कसं नाही, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मी 8व्या पाठमध्ये नव्हतं सांगितलं, ते माझं राहिलेलं आहे. कारण खूप मोठा मला ब्लॉग नाही बनवायचं. एक 10 ते 20 मिनिटाचा मी व्हिडिओ बनवणार आहे. जेवढं होईल तेवढं होईल, मी लगेच स्टॉप करणार आहे व्हिडिओ. ठीक आहे. तर असं वाईट मानू नका. नंतरच्या 10व्या पाठमध्ये मी सांगितलं. तर सलमान खान ती मुलगी खूप म्हणजे चांगली आहे, असं नाही की काय नाही, चांगली, खूप चांगली आहे. आणि ती आली होती कशी, ती सलमान खानच्या, तुम्ही सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही तर बाहेर होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही तर आम्ही ह्याच्यामध्ये बघितलं, न्यूजमध्ये बघितलं. तिथं टी व्ही सुद्धा आहे. कम से कम 55 इंचा का टी व्ही आहे, मोठाच्या मोठा टी व्ही आहे. सगळ्यांना चान्स भेटतो टी व्ही लावायचा. पण ते लोक दादागिरी करतात ना, त्यांच्याच हातात रिमोट असतो, हे लक्षात ठेवा. दादागिरी मी कधी केली नाही आतमध्ये, कधीच नाही केली. त्या टी व्हीचं मला काही लेणं देणं काहीच नाही. मला बाहेर जायचं पडलेलं. मला त्या टी व्हीमध्ये मला कसला इंटरेस्ट नव्हता. हां, कधी सिरियल लागलं तर ती बघवायची मी, त्या लोकांना लावलं, कधी गाणं लावलं, कधी काय लावलं मी बघायची. कौचिक एका टायमाला मी टी व्हीला हात लावायची. कोणत्या बायकांसंग भांडणार, कोणत्या बायकांना काय बोलणार, बरोबर आहे का नाही. त्यापेक्षा कोणाला काय नको बोला, काय नाही. आपण टी व्ही बघायला आपण आतमध्ये नव्हतं गेलो, बरोबर आहे का नाही. आपल्या घरी भरपूर टी व्ही मोठा आहे. मी तर त्यांना माझे बाबा, माझ्या घरी भरपूर मोठा टी व्ही आहे, मी त्या टी व्हीला बघत पण नाही. नको, तुम्ही बघा का, तुमच्या घरी नसेल म्हणून तुम्ही इथं हो करताय एकदम, बरोबर आहे का नाही. तर काय हरकत नाही, जाऊन द्या चला. आणि तिने सलमान खानच्या घरी जाऊन तिने बेल मारली होती. तर ती सलमान खानची ती चाहती होती, म्हणजे म्हणजे सलमान खान हिरो आहे, तर त्याला भेटण्यासाठी खूप लोक उत्सव असतात. आता जसं मला काय ना, मी पण एक यूट्यूबर आहे, मला पण खूप लोक मेसेज करतात इंस्टाला, फेसबुकला, कधी भेटलं तर मला भेटतात. मग मी थोडीच त्याला झिलमत टाकायचं असं नाही. अरे ते आपले फॉलोअर आहेत, ते आपले हे आहेत. पण तिने पण एक चुकी काय केली की त्याच्या घरी जाऊन बेल मारली. पण असा कसं ती पण जाऊ शकते, एवढे मोठे गार्ड असतात, हे असतात, काय आत मला जाऊन देत नाही, ती कशी जाणार. त्याच्या मागं बी काय मध्ये हे काय ना काय साजिश करतात हे लोक. जाऊन दे, त्याच्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही, काय नाही. मग ती पोरगी बिग बॉसमध्ये ते 4-5 दिवस होती. तर ती आमच्याच बॅरेकमध्ये, म्हणजे माझ्याच बॅरेकमध्ये होती. ती एवढा त्रास द्यायची बायकांना. एक दिवस होती ना, पहिल्या दिवशी तिने काय केलं, मोठ्याने वरदाची हू की करायची. आणि तुम्हाला सांगते, तिथं पहिली गोष्ट ना, तिथं खूप त्रास आहे. आणि त्रासमुळे, टेन्शनमुळे माणसाला झोप लागते. पण टेन्शनमुळे काय ना काय आपलं करत राहते, झोपीचा बहाणा करतं कसं ना कसा. ते खुजली होती, अंगाला खुजली, किनचा प्रॉब्लेम असतो. तर ती मॅडमला किनच्या गोळ्या देते. तर ते किनच्या गोळ्या खाल्यानंतर त्याला झोप येते. तर काय बायका असे किनना खाजावते म्हणून असे दवाखान्यात जाऊन त्या गोळ्या घेतात आणि खात्यानं झोपतात. आपलं काय कुणाला सांगायचं आपलं तकलीफ. हां, आज एवढा मोठा तो बॅरेक, त्या बॅरेकमध्ये किती लोकांना काय खुजली आहे, कुणा काय बिमारी आहे, कुणा काय बिमारी आहे, कुणा किती खुजली आहे, कुणा काय आहे, कोणाचा किती वास येतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी सांगते, ऐका. 50-60, आता सध्या मी आतमध्ये होती तेव्हा 80-80 बायांची टोटल होती. मला असं वाटायचं, बाबा मी नरकात आली, कवा बाहेर जाईल, नको वाटलं. एवढीशा लागी झोपायला, ते सगळं एवढंसं नाही एकदम. जेव्हा ती कामवाली धुईन तवाच. आता एका बाथरूममध्ये 80 बायका जाणार टट्टी करायला. मग विचार करा त्या बाथरूमचं काय हाल होत असत का. दिवसात एकदाच होत्यात. झाडू पोछा 2 वेळा होतो. आणि ती पण नंबरवाली, सगळ्यांना नंबर देतात. मी पण नंबर केला, मी नाही म्हणत की मी नाही केला, कारण ती टट्टी केली, बरोबर आहे का. मग तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणजे ती बाथरूम नाही धुतलं मी. ते बाथरूम कुणाला धुवायला देत नाहीत, काय नाही. फक्त जिथं आपण झोपतो ना, ते पूर्ण राऊंड, म्हणजे तो गोदामसारखं असतं. रूम बिम काहीच नाही. आता हा पोस्टर मी लावते, माझा पोस्टर तुम्ही नीट बघा. हे मुलाखत पण आहे ना, अशी मुलाखत नसती. हे टी व्हीला दाखवतात, त्याच्यानंतर यूट्यूबला हे काय दाखवते. मी बघितलं, मी कुठला तर हा पोस्टर उचलून बघितलं, म्हटलं काय दाखवतात, असं काय नसतं. मुलाखत अशी नसती. ह्याच्यावर पण मी बोलणार आहे. तर सलमान खानचं पहिलं पुरं करून द्या. एक रात्र तिने खूप गोंधळ केला. तर सगळे लोक समजले की जाऊन दे, नवीन आहे, तिला असं तसं झोप येत नसं, आठवण येत नसं घरची. पण सगळ्यांना गप्प बसे, कारण सगळ्यांच्या तिने झोपा खराब केल्या. मोठ्या बोंबलायची. मच्छर बिच्छर माहिती आहे ना कसं असतं, तुम्हाला एक सांगते. त्याच्यानंतर तिने दुसरी रात पण तसंच केली, तिसऱ्यात पण तसं केलं. बायका वैतागल्या, सगळ्या बायका अशा गोळ्या झाल्या.
म्हणल्या की जायचं मॅडम कर, आणि मॅडम हे आम्हाला मॅडम नाही पाहिजे. हिच्यामुळे आम्हाला झोप मोर होती. काय 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 तिने बापा केलं. आणि खरं सांगते, एखाद्याची झोप खराब करणं म्हणजे ही चांगली गोष्ट नाही एकदम. तर ती निशाला 4-5 दिवसानंतर तिला बेल भेटली, ती बाहेर आली. ती जायचं जेव्हा तिची बेल झाली ती खूप खुश झाली. आमच्या संग बोलायची, माझी मैत्रीण होती, माझी खूप चांगली दोस्ती होती. आणि खूप लोकांनी सांगितलंय, म्हणजे खूप लोकांनी काय, बऱ्याच लोकांनी मला मेसेज केलेला आहे, तुझी मैत्रीण तिची कहाणी सांग म्हणून. तर नक्की तिची कहाणी सांगते. एक बात मी मुलाखतचं सांगते. मुलाखत जसं माझा पोस्टर आहे, बघून घ्या. पोस्टर मी लावला, तो पोस्टर नीट बघून घ्या. ते मुलाखत तशी नसती. मुलाखत कशी असते तुम्हाला सांगते. मुलाखत अशी असते, म्हणजे एक रूम असतो, त्याच्यानंतर त्या साईडला गार्ड असतात, त्या साईडला, ह्या साईडला पण गार्ड असतात. हां, मध्ये काच असते, काचेमधून त्या साईडला एक फोन असतो, ह्या साईडला एक फोन असतो. त्या काचेमधून कसलंही तुम्ही एकामेकाला बघू शकता, हाय बाय करू शकता, पण आवाज जाऊ शकत नाही. रिअल सांगते, खरं ते सांगते, खोटं काहीच नाही. कारण माझी पण मुलाखत आली तेव्हा मी बघितलं डोळ्याने, तेच तुम्हाला मी सांगते. बरोबर आहे का नाही. तर रिअल आहे ते सगळं सांगते, खरं सांगते, खोटं बोलत नाही. मग ते काचच्या आतमध्ये इकडं तिकडं आवाज येत नाही. त्या फोनमधूनच एक 15 मिनिटाची मुलाखत असते. किती? 15 मिनिटाची मुलाखत. तुम्ही टाईम लावून ती मॅडम त्यांना देते, चला तुमचं स्टार्ट. हे 10-12 लोक असतात, हे कोणतं येतात, ते कोण तुम्हाला मुलाखतला बोलवतात. त्या साईडला कोण सांगतात, म्हणजे माईकवर बोलतात, अमुक तमुकची मुलाखत आली, त्यांना पाठवा. मग ते येतात. मग एखाद्या दिवशी नाही, लवकर नाही आले का, किती उशीर झाला, तुला आवाज देतोय, असं पण असतं तिथं. तेव्हा तिथं खूप खूप विचार करून जावा, आणि खूप विचार करून तिथनं. आणि बाहेर करणारं कोण असेल ना तर ठीक आहे, पण बाहेर करणारं कोण नसेल ना तर माझ्यासारखं बघा, 2 वर्ष एक दिवस मला लाखाचा गेलाय. जाऊन द्या, तर काय गोष्टी माझ्या का होणाऱ्या गोष्टी कधी चुकत नाहीत. तेव्हा मी जे सांगते ते खरं सांगते. बोलतात ना मॅडम लोक कशा बोलतात, मग काय ग तुझ्या कानामध्ये आत जात नाही, किती वर्ष झालं असं तसं क्या त्या करतात. ते तर साहजिकची गोष्ट आहे ना. त्यांना अजून लोकांना मुलाखत द्यायची, बरोबर आहे का नाही. ते तर बोलणारच ना, तुम्ही समजून शकता माझी भावना. मग ते झालं. त्याच्यानंतर त्या साईडनं बोलणं 10 मिनिटं 15 मिनिटं, ह्या साईडनं 15 मिनिटं झालं. तुमची मुलाखत झाली, चला फटाफट मॅडम ती फोन काढते. हां, मॅडमला काय दया आली तो 2 मिनिटं, मॅडम प्लीज द्या ना, मॅडम प्लीज 5 मिनिटाचं पाहत आहे. मग त्या मॅडमला दया आली तर 5 मिनिटं अजून जास्त देते. ठीक आहे, चल बोल पटकन, चल लोक निघून जा, चल. असे कोण तेच बोलते का. तिला अनेक लोकांना मुलाखत द्यायची, दिवसभर तिला तेच काम बिचारीला. सकाळी 10 वाजता ते 12 वाजेपर्यंत मुलाखत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर लेडीज मुलाखत, जेंट्स मुलाखत, त्याचा टाईम टेबल असतो. कारण की आतापर्यंत माझी मुलाखत होती 10 ते 12 वाजेपर्यंत माझी मुलाखत असते, म्हणजे लेडीजची. त्याच्यानंतर मला असं वाटतं 11:30 ते 12 वाजेपर्यंत ना जीन्सची असणार, जीन्सची. त्याच्यानंतर ती मुलाखत बंद होते, 12-12:30ला बंद होती. त्याच्यानंतर 2-2:30 वाजता ती मुलाखत चालू होती, ते 5 वाजेपर्यंत मुलाखत असते. 1.5 तास लेडीजची, 1.5 तास जीन्सची. जीन्सला आणि लेडीजला बघून एकामेकाकडे सुद्धा बघायचं नसतं. तिथं बघितलं तर अजिबात तिथल्या जीन्स लोकांसंग बोलायचं अलाउड नसतं. तिथं माणूस जीन्सवाला आला, म्हणजे जीन्स एखादा लेडीजमध्ये आला, टॉयलेट कॅचअप झाले, काय झालं तर त्यांना बघायचं पण नाही. त्यांना असं करून बसायचं. बरं ती देखणं असो किंवा नकटा असो किंवा कसा का असो, दुपट्टा असा एकदम मस्तपैकी घेऊन असं करून बसायचं. एकदम साजूक, एकदम चुपचाप, बोलायचं नाही, काहीच नाही, असं आहे तिथं. आणि खरंच आहे, मी खोटं नाही बोलत. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपली ही जाते ना 15 दिवसाची तारीख असते कोर्टची, तेव्हा जीन्स लेडीज सगळी साथमध्ये असतात. तेव्हा ते लोक एकामेकाला बोलतात, काय असेल ते एकामेकाच्या केसच्या बाजूने बोलतात, वकीलच्या बाजूने बोलतात. कोणी फालतूक नसतं, कारण सगळ्यांना आपली आपली फॅमिली असते, बरोबर आहे का नाही. आता मला ते माझा मेसेज मला एकाने कमेंट केली होती की तिकडे साबण आंघोळीला भेटतो का. साबण भेटतो, आंघोळीला साबण भेटतो, कपड्याचा साबण भेटतो, आंघोळीचा भेटतो, आणि एक शॅम्पू भेटतो. हप्त्यातनं एकदा शॅम्पू असतो, महिन्यातनं एकदा सगळ्यांसाठी. तुम्ही गरीब असो अमीर असो काय का असताना, तुम्हाला एक साबण आणि एक कपड्याचा साबण, एक आंघोळीचा साबण, हे सगळ्यांना भेटतो नित्यनियमाने महिन्यातनं एकदाच. आणि शॅम्पू हप्त्यातनं एकदा, असं असतं. ठीक आहे. तिथं काय ही नाही, एकदम तुम्ही इकट घ्या, किती पण वापरा.
त्याच्यानंतर मला कोणी एक कमेंट केली होती की तू आजकालचा एक व्हिडिओ टाकलेला 8वा पाठ तुम्ही खूप छान टाकला आणि खूप योग्य माहिती दिली. तर त्याच्याबद्दल मी त्यांना थँक्यू सो मच बोलते. त्यांचं मी नाव नाही लिहू शकले कारण की मला खरंच इंग्लिश नाव येत नाही. त्यांनी खूप छान कमेंट केली की छान सांगितलं 8वा पाठ, योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांचं मला नाव माहिती नाही पण मी त्यांची कमेंट वाचली आणि लिहून ठेवली. खूप खूप सुंदर माहिती दिली. काही लोकांनी सुद्धा बोलले. त्याच्यानंतर मला खूप लोकांनी अशा 5-6 कमेंट म्हणजे आहेत. तर सलमान खानचं सांगितलं, त्याच्यानंतर साबणाचं सांगितलं, तिथे खरंच आंघोळीचं साबणचं सांगितलं. ताई बिग बॉसमध्ये रात्री त्रास देतात का? हां, बिग बॉसमध्ये रात्रीचा त्रास देतात का? बिलकुल नाही. हे तुम्ही TV मध्ये बघता. कोणताही जीन्स लेडीज बॅरेकमध्ये येऊ शकत नाही ना, गार्ड पण येऊ शकत नाही. कोणत्याही लेडीजला त्रास देत नाहीत. सगळे आपल्या आपल्या जाग्यावर बरोबर आहेत. हे TV मध्ये दाखवतात, पिक्चरमध्ये दाखवतात. पण मी तिथे 2 वर्ष होती पण असं कधीच काय झालं नाही. तिथले दादा लोक खूप छान आहेत. जेवढे गार्ड आहेत ना दादा लोक खूप चांगले आहेत. कशाला खोटं बोल, त्यांच्या पण घरी फॅमिली आहे. ते कशाला असलं काम करतात, बरोबर आहे का नाही? तर असं काही त्रास देत नाही काय ना. हां, रात्रीचं इंदाचं तुम्हाला काय अटॅक आला, काय तुम्हाला ताप आला, काय तुम्हाला हे काय झालं, दातखळी बसली, तुमचा श्वास अटकला, तुमचं काय झालं, तुम्हाला श्वासची बिमारी आहे, तुम्हाला दम लागला, तुम्ही आजारी पडला, तर तिथं दवासुद्धा देतात. असं काही तुम्ही टेन्शन घेत जाऊ नका. ती देतात एकदम, ठीक आहे. त्यांना पण तुमची काळजी असते. जर तुम्हाला काय झालं तर त्यांची जिम्मेदारी असते ती. जर तुम्ही तिथं आतमध्ये जाऊन तुम्हाला जगायचंच नाही, काहीच नाही, आणि मी म्हणणार की आता मी मरते बाबा, मला जगायचं नाही, इच्छा होत नाही, काहीच नाही, मी आता मरून जाते का? तर तुम्हाला चांगलं सगळं आम्ही व्यवस्थित सांभाळतोय. तुम्ही तुमच्या कर्माने इथं आला. आम्ही तुम्हाला बोलवायला नव्हतो गेलो. त्या लोक अशी बोलतात. तुम्ही तुमच्या कर्माने इथं आला. तुम्ही जे नसतं केलं तुम्ही इथं आला नसताच का? त्यांचं बाबात बरोबर आहे. कसं आहे बघा, मी आहे ना योग्य ते बोलते. काय म्हणायचंय? आता मी का ना त्या बाई संग नसती गेली तर मी तिथं जागावर कधी गेलीच नसती. आता हे कसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या संग प्लॅनिंग केला, प्लॉटिंग केला आणि आता सगळं वगैरे पण पडतंय. सगळ्यांना माहीत झालं की मी कोणी मला फसवलं, कुणी नाही. मला कोणाला नाव घ्यायचं नाही, काहीच नाही. मी परमेश्वरला म्हटलं, परमेश्वर तू बघून घे, बरोबर आहे का नाही? माझ्या नशिबातच होता तिथला भत्ता खायचा. त्या जेवणाला भत्ता बोलतात. काय बोलतात? जेवणाला भत्ता बोलतात, बरोबर आहे का नाही? तेव्हा त्या मॅडम लोक बोलतात असं. रात्रीचा कधी कोणाला जास्त झालं तकलीफ तर ते लोक जे हॉस्पिटल असतं तिथे घेऊन जातात. त्यांना म्हणजे संगती असतात 4-5 बायकांना. त्यांना आता समजा बेशुद्ध झाली आणि मॅडम उचलून घेऊन जात नाही. आतमधल्या ज्या बायका असतात ना 4-5 बायकांना घेतात, त्या उचलतात आणि घेऊन जातात, गेटपर्यंत सोडतात. तिथनं पुढं दुसरे बाहेरचे गार्ड येतात. बाहेरचे गार्ड 24 तास मतलब तिथं असतात. 24 तास म्हणजे ते फोन केले त्यांना तिथं येणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? कारण कसं आहे, तिथल्या म्हणजे बिग बॉसच्या लोकांना त्यांना आतल्या लोकांची जिम्मेदारी असते. जर उद्या त्यांना काय झालं बिलं तर त्यांना ते विचारणार ना, सरकार त्यांना सवाल त्यांनाच विचारणार ना की असं झालं, कसं झालं. म्हणून ते 14 दिवसाची तारीख पण असते. आतमध्ये आहे तो बरोबर आहे का नाही ते बघण्यासाठी त्यांना म्हणजे तारीख असू शकते ना, ती 14 दिवसाची तारीख. मी पण जायची 14 दिवसाची तारखेला मी जायची. माझी पण कोर्ट लागायचं 14. कधी लागत नसायचं कोर्ट, कारण खूप लोकांचं कोर्ट एक साथ लागतं ना. तर कधी गार्ड लोक कमी असतात. आणि हे पण तुम्हाला सांगते, जेव्हा तिवार असतो, जसं आता गणपती आले, त्या गणपतीमध्ये कोर्ट लागत नाही कोणाचे जास्त करून. त्याच्यानंतर आता ईद आला, ईदला सुद्धा बंदी असते. आता काय सण असतात हिंदूंच्या असतात सण, त्या सणाला सुद्धा बंदी असते. आतमध्ये सकाळी 7 वाजता 6 वाजता खुलतं ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ते खुलं असतं बॅरेक. त्याच्यानंतर लॉक करतात. कोणी बाहेर येऊ नाही शकत. 2च्या नंतर कोणीच येऊ नाही शकत. बंदी असते आणि तो खूप खतरनाक दिवस असतो. प्रत्येक रविवारी बंदी असते. तिथं बायका टाकतात, नको असली जिंदगी. आणि हां, तुम्हाला हे बी सांगते, जो तुम्ही म्हणसाल ती सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही म्हणणार मी मरायला, मी मरली बी असते ना तिथं आणि वाचली असते ना तर मला मुतुस्त मारलं असतं. तिथं मुतुस्त मारतात का? तुमचं बघून दुसरी पण करते, बरोबर आहे का नाही? आणि जर तिला मारलं तर दुसरी म्हणणार बाबा नको बाबा, ते लोक लय मारतात, माहिती आहे ना, असं असतं. म्हणून नाही मारायचं, आत्महत्या नाही करायची, बाहेर यायचं आपल्या लेकरासाठी. तुम्हाला सांगू, मला पण खूप वेळ वाटलं नको जागायला. पण नंतर मला मॅडमने सुद्धा एक समजवलं. स्मिता, माझी आई गेली ना, तुम्हाला सांगते, माझी आई गेली तेव्हा मला ना मॅडमनी मला बोलवलं, हमदर्दी दिली, तिच्याने खूप प्रेम केलं 2 स्टार मॅडमनी. तर तिने मला खूप हमदर्दी दिली. मी तिच्या पायावर बसून अशी, म्हणजे ती अशी खुर्ची बसली होती. मी आली असेल ना तिला, म्हणजे एवढी मी लढत होती, खूप लढत होती. मॅडमने मला बोलवलं, 2 बायकांनी मला घेऊन आल्या खाली.
मॅडमला म्हटलं मॅडमपाशी एवढी लढली ना मॅडमपाशी. मॅडम अशी खुर्ची बसली होती तर ती म्हणली ये स्मिता ये कशी आहे बाळा अशी असं बोलली. बिचारी मला खूप हमदर्दी दिली. आणि खरं सांगते मला खूप लोकांनी प्रेम केलं. काय लोक आहेत की त्यांनी माझ्या संग नफरतपणा केला. त्यामध्ये काही हरकत नाही, त्याला परमेश्वर बघून घेईन. तर ती मॅडम मला बोलली की ये स्मिता ये कसं झालं ग असं तसं, आई आजारी होती का तुझी असं तसं बोलली. मी उदी लढत होती ना तिच्या पायावर हिथं तिच्या मी हे पायात आपल्या पाय अशी खुर्चीवर तिच्या पायावर बसून मी असं मोठ्याने लढत होती. ते म्हणजे शांत हो स्मिता, शांत हो स्मिता, आमच्या हातात काहीच नसतं ग स्मिता, आमच्या हातात काही नसतं. तुझं का बाहेरचं कोण असतं करणारं तो तुला परवानगी भेटली असती, तू गेली बी असती. आणि भेटती परवानगी जर तुमच्या घरात करणारं कोण असतं ना तर भेटती परवानगी. आणि जर तुमच्या घरात करा कोण नाही काहीच नाही तर त्यांना नाही भेटत, त्यांना ही मुलाखत भेटते. पण मी तुम्हाला खरं सांगू का तेव्हा पण मला हे लोक नाही आवडली. कारण की माझ्या मुलांनी शनिवारी माझ्या आईला असं झालं. शनिवारी माझ्या मुलांनी अख्खा दिवस ही मुलाखत टाकली पण तिथल्या लोकांनी हँडल नाही केली. मला दिलं नाही ही मुलाखत. माझ्या आईचं तोंड सुद्धा मला बघायला नाही भेटलं. ह्याच्यावर पण मी एक व्हिडिओ टाकणार आहे. माझ्याकडे प्रूफ आहेत. मी खूप फोन लावलं. आतला जो मेन साहेब असतो त्याला खूप फोन लावले. 2 मेन साहेब आहेत आतमध्ये, एक त्याच्यावर मोठं त्याच्यावर मोठं. तर त्यातल्या एका साहेबाला फोन लावला की स्मिताच्या आईला असं झालंय, तिला वी मुलाखत. तर म्हटलं आता माझ्या हातात काहीच नाही, सर बाहेर आहेत, मी नाही देऊ शकत आणि मी करू नाही शकत असं तसं बोललं. पण असं नाही व्हायला पाहिजे, द्यायला पाहिजे. एक शेवटची इच्छा असती. आता मला मी कधी आईला बघू शकते का? मला अजून सुद्धा भास होतो माझी आई कुठंतरी बाहेर गेली, माझी आई आता येईन बाय बाय करत, मी आय करत. मला आठवण येते माझ्या आईची पण मी दाखवत नाही कुणालाच. कारण मी माझ्या आई संग लहानाची मोठी झाली. माझी आई किती केली तर माझी आई येते. माझ्या आईचं वरीसदार पण खूप छान करीन मी. थोडेफार पैसे मी देईन माझ्या भावाला. वरीसदार खूप छान करीन. तिच्या बहिणी बाळा येतात, तिच्या बहिणी बाळांना साड्या बिड्या घेणार. आणि जे साडी मी तुम्हाला दाखवते सवनाला देऊन टाकेन साडी. तिला ब्लाऊज शिवून देऊन तिला देऊन टाकेन. तुम्ही खूप लोकांनी चांगल्या कमेंट केल्या. कोण बोललं तुझ्या आईला मावशीला दे, कोण बोललं सवर्ण, पण जास्त कोण सवर्णच आहे. मला साड्यांचं काहीच नाही हे नाही एकदम. पण मला असं वाटलेलं माझ्या आईला खूप छान दिसली अशी साडी आहे का नाही. आणि हां खूप लोकांनी कमेंट केली होती मला अशी की तुझ्या मैत्रिणीची कहाणी सांग. आता मी काय करते माहिती आहे का, तुम्ही कमेंट जे करतात ना त्या कमेंट मी आता लिहिते, जरा लिहून घेते अशा. आणि मग ते वाचून त्याचं आठवण करून मी ती तुम्हाला कमेंट सांगते. आणि तुम्हाला सांगते बिग बॉसची जिंदगी काय असते. तुम्ही ध्यान देऊन ऐका 1 मिनिट. खूप लोकांनी माझं नाव निर्मल आहे तर खूप लोकांनी असे कमेंट पण केल्यात की तुझं नाव निर्मल आहे, तुझं मन निर्मल आहे, तुझ्या भावना निर्मल आहे, तुझं खूप काय म्हणजे असं मला ताईंनी कमेंट केलेले आहेत. खरं सांगायचं म्हणा ना भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला रिअल सांगते. आणि आता खूप लोक बोलतात की मोठा व्हिडिओ पण बनवत जा, खूप लोक बोलतात छोटा बनवत जा. तर मी जास्त करून 10 या 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवत जाईन, ठीक आहे. आणि हां जसं तुम्ही माणसांना टी व्हीमध्ये दिसतंय की आतमध्ये चक्की, आतमध्ये ते मुलाखत असं मुलाखत तसं, असं काही नाही. आणि जर तुम्ही कोर्टला जात असाल तुम्हाला जे कपडे घालायचे ते कपडे घालू शकता. कोर्टमध्ये तुम्हाला जेवायला अलाउड नसतं. तुम्ही माणसांना मी हे करून मी ते खाईन हे असं तसं काही गोष्टी आहेत. मी आता ते बोलू नाही शकत. माझ्या पण मला मर्यादेमध्ये सगळं बोलायचं आहे. आता मी सांगू शकते तुम्हाला पण मला ना नाही बोलायचे काही गोष्टी. समजून जावा तुम्ही जरा. जिसके पास माल है उसका ताल है, बरोबर आहे का नाही. समज जरा कोई इशारा कापी आहे. आपण गरीब माणसं. मला तुम्हाला 2 वेळा 3 वेळा वाजता मला जेवायला भेटलं. आणि मला घरापासून माझ्या घरची मला भेटायला आलेली 2दा 3दा यश आलेलं मला भेटायला. आणि माझे जे गार्ड होते ते पण खूप छान होते बिचारे. त्यांना पण भावना आहेत शेवटी. पण त्यांची बी काय मजबुरी असते. ते म्हणतात स्मिता तुला खरं सांगू का गं आमची बी काय मजबुरी आहे. आम्हाला पण जो तारीख टाईम दिलाय त्या टायमाला आम्हाला घेऊन जाणं गरजेचं असतं. तिथं पण एकदा वॉरंटवर एकदा तारीख पडली थांबवू शकत नाही असं पण असतं. पण माझ्या मुलाला तुम्हाला सांगू का ते जेव्हा यश मला भेटायला आलता तेव्हा माझ्या त्या गार्डनी माझ्या पोराला आणि माझ्या आपांना ज्यूस पाजला तिने, गन्या का ज्यूस. मी तिला म्हटलं मॅडम खरंच तुम्ही खूप चांगलं आहे आणि माझ्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा. एका मॅडमनी मला चहा पाजला. तिला म्हटलं मी तुम्हाला काय देऊ नाही शकत पण मी तुम्हाला माझा आशीर्वाद देते मॅडम बोलल्या तुझा आशीर्वादच खूप काय आहे म्हणजे ग. आणि पण कोणी फोन देत नाही. हातामध्ये फोन अलाउड नाही माहिती आहे तुम्हाला. हातामध्ये अजिबात अलाउड नाही फोन एकदम. खूप लोकांच्या कमेंट पण आहेत की स्मिता खरंच खूप लोकांच्या अशा कमेंट वाचते भारी वाटला होता व्हिडिओ. स्मिता तू भोगून आलीस त्याबद्दल खूप वाईट वाटते ग. पण तू हो हा वेगळा विषय
पब्लिकला माहिती करून दिला, नाहीतर कसं करणार. म्हणून ग स्मिता, म्हणजे लोकांना खूप लोक मला बोलतात की स्मिता तू आम्हाला सांगितलं ना ते खूप छान केलं, कारण आम्हाला कसं कळणार. बरोबर आहे का नाही. हे सगळं तुम्हाला छोटी छोटी माहिती मी तुम्हाला देते. भलं माझा व्हिडिओ मोठा आहे तरी खूप छान लोक मला प्रतिसाद देतात, खूप छान कमेंट करतात. तुमचे कमेंटचं उत्तर मी द्यायला बसली आणि आतलं काय असेल ती जिंदगी तुम्हाला एक एक पॉईंट सांगणार आहे. आता मी विचार केला आहे की ह्या कागदावर मी लिहिणार आणि त्याच्याविषयी मी बोलणार. आणि कधी कधी बोलता बोलता माझ्या ध्यानातनं निघून जातं. आणि खरंच सांगायचं म्हणलं ना, माझ्या डोक्यामध्ये आता नाही राहत पहिल्यासारखं. मला त्रास आहे. काय गोष्टी मी तुमच्या सांगते, मी मन मोकळं होऊन बोलू नाही शकत. हे सोशल मीडिया आहे. आणि तुम्हाला एक सांगू, माझ्या मुलांनी यश मला काय बोलत होतं, मी यशल्यावरच बोलली, यश तुझ्याशिवाय मला कोणीच नाही रे यश ह्या जगात. मी कुणा भरोसा नाही करू शकत तुझ्याशिवाय. आणि मी जगली तर तुझ्यासाठी जगली रे. तू पण मला असं माझ्यापासून ही होणार तर मला पण वाईट वाटणार ना. यश मला म्हणतो मम्मी मी तुला बोललं नाही की यूट्यूब बंद कर म्हणून. मी चालवीन, मी करीन, पण तुझा अभ्यास मेन आहे. बरोबर आहे, पण त्याला मी म्हटलं तुझं 11वी. त्याला तुम्हाला माहिती आहे मी त्या दिवशी बारामतीला का गेली होती सांगू तुम्हाला. पण मी मजबूर आहे, मी तुम्हाला काही गोष्टी नाही सांगू शकत. त्याने सुद्धा असं विचार करून तो व्हिडिओ बनवीन. एक आई आपल्या लेकरासाठी कसं सांगू तुम्हाला, समजून जावं थोडंसं. माझ्या मुलासाठी मला जगायचं आहे, माझ्या मुलासाठी मला खूप काही करायचं आहे. खूप लोक मला मेसेज करतात इंस्टाला, फेसबुकला. काही लोकांना मी मेसेजचा रिप्लाय नाही देऊ शकत. मी लवकरच मला जसं 4 पैसे येतात तर एक फोन विकत घेणार आहे. मी ऑनलाईन बिझनेस करीन किंवा असं घरोघर जाऊन मी तुम्हाला कपडे देईन. तुम्ही जिथं बोला तिथं पण माझा एक ब्लॉग होईल, तो पण माझा एक कंटेंट होईल. बरोबर आहे का नाही. जर तुम्ही 10 लोकांनी जर मला एक कट्टा मला एका जागेवर बोलवलं, साड्या घेऊन मी येईन, तिथं पण एक व्हिडिओ बनवेन मी तुमचा. ते पण माझं कंटेंट झालं की लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आहे भावना. बरोबर आहे का नाही. हा पण चांगला कंटेंट. मी स्वतःचं कंटेंट दाखवते. मी कुणाचं कंटेंट नाही सांगत आणि कुणाचं कंटेंटला काही बोलणं. मला किती लोकांनी, तुम्हाला बघायला गेलं तर माझ्याकडे भरपूर काही कंटेंट आहेत बोलायला. फटाफट मी पैसे कमवू शकते. मी आतमध्ये कधीच नसते गेली. पण तुम्हाला काय सांगू, नावं मी बोलेन ना, तोंडाच्या बाहेर काढीन ना, तेव्हा तुम्ही म्हणता यार खरंच तुझ्या संग खूपच म्हणजे हे झालं. पण जाऊ द्या, आतमध्ये जाऊन आले, मला कळली 4 दुनिया कशी असते, कसं जगायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं. जग कळलं मला. जाऊ दे, हे 2 वर्ष माझं हे स्वप्न आहे म्हणून विसरून जाईल. आणि खूप लोक ना, त्यांना मी खोटे धन्यवाद बोलते. कुणी माझ्या स्वप्नाला नसते हे नाही करत, चिरवत नाही, काय नाही मला. आणि खरं कोण सांगते, एक कमेंट आली होती मला अशी, आता जिरली का. अरे जिरली कोणाची असते. हा कसं असतं माहिती आहे का, मी तुम्हाला उत्तर दिलं पण असतं, पण मी म्हणते जाऊ दे. जेव्हा तुझ्या स्वतःवर येईल ना ही वेळ, तेव्हा तुला कळेल की कसं असतं म्हणून. काय मग वाटतं आता कसं वाटते. बरोबर आहे का नाही. अरे मी स्मिता आहे, स्मिताच्या मागं कोणाचा आधार नाही रे. शिवाय एक फॉलोअरच्या शिवाय मला कोणाचा आधार नाही. कोण नाही मला माझ्या लेकराशिवाय. आज मी किती केलं तर मला खचून जायचं नाही. मला जगायचं आहे, मला राहायचं, हिंमत हारायची नाही मला. पोराने सांगितलं मी, यश कमेंट खूप छान आहेत, सगळे लोक आपल्या सपोर्ट आपल्या बाजूने आहेत, टेन्शन नको घेऊ. तू एक व्हिडिओ बी टाकला असता ना, तुझा चेहरा नसता दाखवला, म्हणलं असतं की माझी मम्मी मला आणून द्या कोणीतरी, तरी कोणी ना कोणी मदत केली असती. बरोबर आहे का नाही. आता दादा भाव म्हणणारे माझ्यापेक्षा तू खूप लोक होते, तुम्ही तर सगळ्यांनी बघितले. घरापर्यंत मी लोकांना खायला घातलं, नमक हरामी निघाले, तर मी काय करू शकते. कोणाच्या पोटात जाऊन तर नाही शिरू शकत ना. हां, अरे ज्यांना मी खायला नाही घातलं ते लोक मला आपोआप करतात. विचार करा. एक व्हिडिओ बनवीन नक्कीच मी, ठीक आहे. एक व्हिडिओ मी नक्कीच बनवीन त्यांच्यासाठी खास. आणि जळणाऱ्यात म्हणतात ना, आता मी का दाखवत नाही सगळं दिलेलं गेलेलं, कारण परत ते दिवस येतात माझ्या मोरं, परत त्यांना जळण होईल. पण तरी मी सांगणार, मला कोणी काय दिलं ते सांगणार मी, कारण मला स्मिता कधीच लपवत नाही. सांगणार मी, नक्की सांगणार. मी व्हिडिओ बनवणार, प्रूफ दाखवणार, प्रूफ सकट. करतात मला लोक मदत, मी म्हणत नाही की नाही करत. म्हणून मला आता एक जण आता न्यायला येणार आहेत, मी चालली फिरायला. तुम्हाला तेव्हा बाहेरचे व्हिडिओ येतात ना, तेव्हा तुम्ही बघचाल की हां स्मिता खरंच आहे. कोण आहे रे कुठले, तरीसुद्धा माझ्यासाठी येतात. माहिती आहे, कारण स्मिता त्यांना माहिती आहे स्मिता कशी आहे म्हणून. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जे माझे खरे फॉलोअर आहेत ना, जर मी वाईट असते ना तर माझे फॉलोअर कमी झाले असते. मी आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा माझे फॉलोअर चांगले होते आणि आहेत आणि अजून पण वाढतात. माझं कुकिंगच्या चॅनलला सुद्धा चांगले व्ह्यूज आहेत.
माझं दुसरं चॅनल आहे स्मिता सातपुते कॉमेडी चॅनल आहे, तिथं फक्त मी कॉमेडी टाकणार. ते चॅनल पण तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिंक टाकते. त्या चॅनलवर सुद्धा मी जास्त करून लाईव्हवर येणार तिथं. त्या चॅनलवर लाईव्हवर येणार किंवा मी लाईव्हवर नाही येणार, सॉरी मला माफ करा, किंवा मी तिथं ना व्हिडिओ टाकणार कॉमेडीचे व्हिडिओ. ठीक आहे. ह्या एक दिवस ह्याला आय दिवस, एक दिवस ते आय दिवस, एक दिवस ते आय दिवस, लगातार 3 दिवस 3 लगातार माझे व्हिडिओ येणार. रोज तुम्हाला बघायला भेटणार, पण तुम्हाला तिन्ही चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. ठीक आहे. तर आणि तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिल्याबद्दल मी तुमची मी मनापासून आभारी आहे. आणि आतले काय काय आहे, आतली जिंदगी कशी असते. आता मी आज फोन करते वकिलाला आणि विचारते मी सांगू शकते का. तर नक्कीच मी 10व्या पार्टमध्ये मी सांगणार माझ्या संगती काय झालं होतं आतमध्ये. मला कोणी त्रास दिला, का दिला, कशामुळे दिला, हे तुम्हाला मी सांगणार म्हणजे सांगणार. कारण माझा हक्क काय सांगायचा. आतमधून बसून पण मी केलं असतं काय ना काय, पण ते लोक काय करतात माहिती आहे ना कसे असतात. मग आता हो ना, मी काय ना, तुम्ही माझ्या घरी आलाय, उदाहरणार्थ सांगते, तुम्ही माझ्या घरी आल्यानंतर तुम्ही मी काय काय केलं, पण तुम्ही काय म्हणणार, मी मजबूर आहे, मी त्याच्या घरी आहे, मी बाहेर जाऊन दे मला, मग हिला दाखवते. बरोबर आहे का नाही, असं आपण म्हणतो. माझं बरोबर आहे ना. तसं काम आहे माझं. आतमध्ये गेली आहे ना, आता मी इथं स्मिता माझ्यावर कसला बी आळ घालेन, काय ना काय अजून मला काय ना काय तकलीफ देईल. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे माणूस काय गोष्टी ना बोलू नाही शकत, पण सबका दिन आता आहे. आणि ते मला सांगू का, बरेच लोक मला खूप प्रेम केला तिथं, खूप लोक प्रेम करतात, खूप म्हणजे खूप. काय लोकांना माहिती आहे ना मी यूट्यूबर आहे, माझे एवढे फॉलोवर आहेत, तर खूप लोक हे आहेत. आता माझ्या 10व्या पार्टमध्ये मी सांगणार आहे मला सरांजवळ कुबा का केलं होतं, काय म्हणत होते, त्यांनी मला काय विचारलं काय नाही, हे 10व्या पार्टमध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे. तर नक्कीच माझा 10वा पार्ट बघा. आता हे माझा व्हिडिओ खूप जवळ 30 मिनिटाचा होता आला आहे, तर मी जास्त नाही बोलू शकत. तर सगळ्यांना एक सांगते, आज ह्या व्हिडिओ जास्त माहिती नाही दिली, पण 10व्या पार्टमध्ये आता तुम्हाला एक सांगते, सगळ्यांनी आपला आपला प्रश्न विचारा मला, ते मी एका कागदावर लिहिणार आणि त्या कागदावरचं लिहून मी त्याचं प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार. ठीक आहे. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटते, कारण कोणची कधी गोष्ट आहे मला लक्षात राहत नाही. मला असं का झालं असं, कशामुळे झालं असं, हे तुम्हाला मी सांगते. कारण हे असं सगळं पहिलं नव्हतं मला आता प्रॉब्लेम होतोय. माझ्या डोळ्याची कमजोरी झाली, दिमाग चालत नाही, मला राहून मला असा भास होतो, रात्रीचं उठते मी तुम्हाला सांगू, खोटं नाही बोलत. आता सुवर्णाला मी सांगितलं नाही सगळं कंडिशन, मला रात्रीचं असं होतं. आता पोरी येतात माझं झोपायला, पण त्या पण माझ्या संग म्हणजे गुलमुल राहतात. त्या कधीच मला असं दुजा करणं केलं नाही माझ्या भावाच्या पोरींनी. पहिल्यासारखंच प्रेम करतात पोरी, आणि पहिल्यासारखे त्यांचे मी आता त्यांच्यासारखेच बोलून राहीन. तर सवर्णा मी सांगितलं, सवर्णा तुला सांगू का गं सवर्णा, मला खूप त्रास होतोय आतनं, मी काय गोष्टी तुला सांगू नाही शकत, मी सांगितलं तर तुला पण वाईट वाटतं. सवर्णा मला खूप प्रेम करते. तुम्हाला सांगू का, सवर्णा मला कधीच असं दुखवत नाही कोणत्या गोष्टीचं, मला खूप प्रेम करते. आणि सवर्णा मी पण खूप प्रेम करते. मी तुम्हाला सांगू का, सवर्णा मी खरंच नवीन पंजन देऊन टाकलं, ती छुंडूक वाजवायचं देऊन टाकलं. आणि छोटेसे पंजन आहे, जुरी माझ्याकडे एका ताईला सोनाली केदारकर किती आहे ना खेरेकर, तिला मी जुरवी घेतली होती तेव्हा, अजून आहेत, ती भेटल्यानं तिला देऊन टाकेन. आईचं लेणं आहे. बरोबर आहे का नाही. तिने पण मला खूप छान म्हणजे मैत्रीण आहे माझी, तिची माझ्या आईबापाला तिने कपडे दिली होती एकदा स्वारगेटला भेटली तेव्हा. आता मी पुण्यात जाईन तेव्हा तिला पण मी भेटेन सगळ्यांना भेटेन बी, आणि सगळ्यांना मी भेटायचा प्रयत्न करेन. असं काहीच नाही की तुम्हाला भेटणार नाही काय नाही, पण मी फोनवर कोणासंग बोलत नाही, मला माफ करा. कुणाचं काय बोलसा, कोण काय रेकॉर्डिंग करेन आणि कोण काय यूट्यूबला टाकत. बरोबर आहे का नाही. तेव्हा तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही समोरून भेटा, आणि मी लवकरच साड्या घेईन आणि लवकरच्या लवकर तुम्हाला मी बिझनेस करून दाखवीन. तुम्हाला मी बनेन, चला कुणी मला बोलवत असेल तर बोलवा तुमच्या घरी, तुमचं खानापिणं मला काय नको. 2 साड्या तुम्ही जर घेतल्या तरी पण त्याच्या मागं मी तुम्हाला बोलीन की 100 रुपये मला एखादं जास्त सोडा, मागून घेईन, चोरून घेत नाही मी. बरोबर आहे का नाही. काय म्हणायचं माझा हा सल्ला कसा वाटते, जर 100 नाही दिलं तर 50 कुठे नाही गेलं. मी सांगेन ही साडी एवढ्याला मी देऊ शकते, कारण ह्याच्यामध्ये माझं असंच आहे, आणि मला एक्स्ट्रा 50 रुपये पाहिजे. किंवा मी लांब राहत असेल तर 100 रुपये तर लागतात, किंवा 50 रुपये लागतात. ते येणं जाणं तर निदान मला हे व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. पण असं फसवून मला घरी नका बोलवा. तुम्हाला एक सांगते, फसवून कधी कोणाला घरी बोलू नका, कोणाचीही नका करू एकदम. कारण एक माणूस आशाने येतं, आशा खूप बेकारचीच असते. तुम्हाला 10व्या पार्टमध्ये सांगते, आशाचं नाव घेतलं ना आलं लक्षात, तर तुम्हाला मी नक्की 10व्या पार्टमध्ये सांगते. तर आता हा व्हिडिओ जास्त मोठा करत नाही, काहीच नाही. तर काय चुकलं असेल तर माफी असावी, आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये
नवीन रेसिपी बी दाखवणार आणि मला 10व्या पार्टमध्ये तुम्हाला मी नक्कीच काय काय सांगेन एकदम, ठीक आहे. आणि माय लेकराची कहाणी खूप लोक बोलतात की दुसरा पार्ट टाक, तर नक्कीच ते पण मी टाकणार आहे. तर आणि हा माझं फेसबुक पेज आहे, तिथं पण मी व्हिडिओ टाकते, तिथं पण मी लाईव्हवर जाते, तिथं पण येत जावा. फेसबुक पेज स्मिता सातपुते, ठीक आहे. तर नक्कीच तिथं पण मला हे करा. आणि काही लोक मेसेज करतात तर तुम्हाला पण देमादमाने मेसेज रिप्लाय देणे, ठीक आहे. इंस्टाला पण माझी आय डी आहे स्मिता सातपुते 50, ठीक आहे. कोणी कोणी लोकांनी माझे डुप्लिकेट आय डी बनवले आहे. माझे फॉलोवर आहेत 96,000, ठीक आहे. आणि ठीक आहे, हे बघू शकता, तेव्हा तुम्ही फॉलो करा. आणि रिअल जिंदगी आहे ते तुम्हाला नक्कीच मी दाखवीन आणि नक्कीच माझं मी सांगेन. आणि असं तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात, रिअल ब्लॉग आणि काही शिकण्यासारखं आहे, ठीक आहे. चला बाय.